हाय फ्रेंड, कसे आहात? मजेत आहात ना? तर तुम्ही पण मजेत आहात. आपल्या सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, आज मी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे, खास तुमच्यासाठी. हा जो फोटो दिसतो आहे आमच्या मोठ्या वहिनी लता राजन दोंदे यांना म्हणजे आमच्यापासून दूर होऊन 5 महिने झाले. त्यानिमित्ताने आज आम्ही इथे सर्व जमलेलो आहोत. हे आमचे मोठे बंधू. नाव मी राजेंद्र जगन्नाथ दोंदे. आमच्या मिसेस जे आता तुम्ही फोटो बघितला त्या लता राजेंद्र दोंदे. साधारणतः 1987 साली आमचं लग्न झालं आणि आत्ता 5 महिन्यापूर्वी म्हणजे जवळपास 40 वर्ष आम्ही बरोबर होतो. सुखाचा संसार झाला, मुलं मोठे झाले, मुलांचे लग्न झाले, नोकरी लागले, सर्व नातेवाईक शहरामध्ये आले आणि 5 महिन्यापूर्वी आमच्या मिसेसनी शेवटचा श्वास घेतला. त्याचा आज कार्यक्रम ठेवलेला आहे. तर सर्वजण पाहुणे आलेले आहेत, त्यांना तुम्ही सर्वजण भेटा. आमचा मोठा बुधना. नाव सांगतो. मी रोहन राजेंद्र दोंदे. हां, आज मम्मीचा 5वा महिन्याचा कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने आम्ही सर्वजण जमलो आहोत. आम्ही मुंबईहून आलो. बाकी आजूबाजू एरियातनं म्हणजे नाशिकमधूनच सर्व नातेवाईक जमलेले आहेत. आणि त्यासोबतच अजून एक छोटा आनंदाचा कार्यक्रम होता की माझ्या मोठ्या आत्यांचं 70 वर्ष कंप्लीट झाले त्यांचे. त्या निमित्ताने मग त्यांचा एक छोटा बड्डेचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. जय भीम. तर तुम्ही नक्की पाहतो. हे आमचे छोटे बंधू. सांगतो. नमस्कार, माझं नाव महेंद्र दोंदे. आज सुखाचा पण दिवस आहे आणि दुःखाचा पण दिवस आहे. आमच्या वहिनीसाहेब, आमचं देर भाऊजीचं नातं असं होतं की मला खानदेशी आयरन काही येत नाही आणि आमच्या वहिनींचं माहेरचं खानदेशी भाषा होती. तर मी मोडका तोडका भाषेत काहीतरी मुद्दाम जोक करायचो, मग ते पण तिकडून मला काहीतरी जोकमध्ये बोलायचं, आमचं खूप चालायचं. तर असं हसून खेळून आमचं जे काही जीवन चालू होतं. पण आकस्मिक थोड्या काळाने घाला घातला आणि आजचा 5वा महिना आहे बहिणीनं जाऊन. मग तो पण एक स्मृती दिन आहे. आणि आमच्या मोठ्या ज्या बहीण आहे त्यांचा आजचा 70वा बड्डे आहे. त्या निमित्ताने आम्ही एकत्र आलेलो आहोत. तर तुम्ही असेच फॅमिलीसह एकत्र या. उद्देश असा आहे की आजची फॅमिली हम दो हमारे दो, किंवा मग जे काही भौतिक सुख आहे, महागड्या वस्तू ज्या कधीतरी नष्ट होतील, त्यामागे मनुष्य लागलेला आहे व माणसांपासून दूर गेलेला आहे. तर आम्ही जेव्हा संधी भेटते सुखाची दुःखाची कार्यक्रमाची आम्ही सर्व एकत्र येत असतो. आमचे फार मोठा परिवार आहे. चुलत पाचे, नंतर आमचे चुलत बंधू वगैरे शेकडोच्या पुढे आहेत. तर तुम्ही असं एकत्र याल, आनंदाने राहाल अशी आम्ही अपेक्षा करतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. जय भीम. हे आमच्या छोट्या बहिणी. जय भीम. नमो बुद्धाय. माझं नाव छाया रंजन जाधव. आज या ठिकाणी जमण्याचं कारण असं की आमच्या बहिणींना 5 महिने झाले, आज 6वा महिना लागला. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दर महिन्याला आम्ही भाऊच्या घरी जमतो, मोठ्या भाऊच्या घरी जमतो. तर आज माझे 3 भाऊ इथं आहेत. आम्ही 2 बहिणी आहे, एक बहीण नाही आहे आणि एक भाऊजाई आलेली आहे. एक भाऊजाई ड्युटीवर गेली आहे. भाची आलेली आहे. भाचे आहेत आमचे. मुंबईवरून मोठा भाचा आलेला आहे. सगळं घरामध्ये सुख होतं, पण नाण्याला 2 बाजू आहे, सुखाची पण आणि दुःखाची पण. तर इथं बघा सगळं आहे, पण आज आमची वहिनी दिसत नाही. आणि आज आमच्या मोठ्या बहिणींचा पण 70वा वाढदिवस झालेला आहे काल. तो पण एक छोटेखानी कार्यक्रम ठेवलेला आहे. या निमित्ताने आम्ही इथे जमलो आहे आणि सर्वांना आवर्जून सांगेन की आमचा व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुम्ही पण असा आदर्श घ्या. नमो बुद्धाय. आमच्या मोठ्या बहिणी ज्यांचा आज वाढदिवस पण आहे. मी सुमन सहदेव गायकवाड. आज इथे भाऊच्या घरी यायचं कारण म्हणजे त्यांचं लग्न राजेंद्र जगन्नाथ दोंदे आणि लता राजेंद्र दोंदे यांचा विवाह 1987 साली झालेला होता. आणि खूप भाऊनी आणि भाऊजाईनं आमच्या खूप कष्ट केले. तिन्ही पण बिचारीने खूप साथ दिली आमच्या भावाला. प्लंबर काम करता करता तो बिल्डर कामाकडे वळला. बिल्डर काम करता करता तो अजून मोठ्या पदावर गेला. आणि असं करीत असताना त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी. दोन्ही मुलांचं एकदम छान नोकरीवर आहे. मुलगी छान नोकरीवर आहे. 2 नंबरचा मुलगा जो आहे त्याने 10 वर्षे सतत MPSCचा अभ्यास करून आणि तो PWD खात्यामध्ये
क्लास 2 अधिकारी म्हणून लागलेला आहे. कालच तो माझ्या सासरी गेला आणि माझ्या सासरची जी रोड आहे ते रोडचं काम करण्यासाठी तो गेला होता. तर त्याला काही न माहिती की माझं सासर आंबेगण आहे. पण तिथून त्याने जेव्हा मला फोन केला की आत्या मी आंबेगणला आहे, मला इतकं भारी वाटलं, खूप भारी वाटलं. की कारण आता काय झालं की भाचे आत्या वगैरे काही एवढं एकमेकांना काही ओळखत नाही आणि एवढं प्रेमाने तर राहतच नाही. तर मग गावाचा तर काही विषयच येत नाही. पण त्याने जेव्हा मला आंबेगणवरून फोन केला मला खूप छान वाटलं. मग तिथं आंबेगणची माझी काही सासरची मंडळी होती, त्याही माझ्याशी बोलल्या. तर असं म्हणजे मला ते असं हृदयात खदखदते की भावाच्या पाठीमागे भाचे आम्हाला विसरणार नाही आणि भाचे नेहमी आदर करत असतात. तर आज ह्या आमच्या भाऊजाईला आम्ही वंदना वगैरे करून कार्यक्रम झाला आणि मग तो कार्यक्रम झाल्यानंतर मला न कळता माझ्या भाच्याने बाहेर जाऊन केक आणला आणि माझा इथे 70वा वाढदिवस साजरा केला. तर तो 70वा वाढदिवस साजरा करत असताना की बघा माझं 70 वय झालंय. माझे तीन भाऊ 3 बहिणी, भाऊजाया, भाची आणि सगळे आम्ही इथे आहोत. पण आम्ही 70 वय झालंय माझं, पण तरी आम्हाला असं वाटत नाही की माझं 70 वय झालं आणि भावांमध्ये, बहिणींमध्ये, भाच्यांमध्ये काही दुरावा आहे असं कधीच वाटलं नाही. आम्ही जेव्हा ज्या क्षणाला भेटतो त्या क्षणाला असं वाटतं आम्ही आत्ताच भेटलो आहे म्हणजे असं आम्ही एकमेकांना प्रेम देतो आणि प्रेम घेतो. असं सगळ्या परिवाराने एकत्र या, बहीण भाऊ, चुलत भाऊ, आई वडील जे कोणी असेल त्याने सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण करा, एकमेकांना प्रेम द्या. जेवण असो किंवा नसो, पाणी देणं असो किंवा नसो, परंतु प्रेम हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून मी सर्वांना माझ्या 70 वर्षे पूर्ण झालेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळ्यांना भरभरून उदंड असं आयुष्य लाभो ही तथागताच्या चरणी प्रार्थना करते. आणि माझ्या भाच्यांना जो माझा 70वा वाढदिवस साजरा करत आहे, मुलांना अगदी मनापासून मला खूप खूप आनंद होत आहे. इतका आनंद होत आहे की तो आनंद गगनात मावत नाही. डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहे की आमच्या आईवडिलांच्या मागे भावाने आम्हाला काही कमी केलं नाही, भावजायाने नाही. आणि आता त्या भावजायांची जागा भाचे घेत आहेत. मला खूप भरून आलेला आहे. परंतु मी आता इथे थांबते. सगळ्यांचे आभार मानते, धन्यवाद मानते. आता इथून पुढील जे आयुष्य आहे 70 वर्षानंतर ते आनंदातच आहे. पण इथून जे आता आयुष्य आहे तर असंच फोन करत जा, विचारत जा, एवढीच प्रार्थना आहे. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. आणि आमच्या छोट्या बहिणी आज आम्ही इथे जमलो आहोत. माझ्या मोठ्या जाऊबाईंना जाऊन आज 5 महिने पूर्ण झाले आहेत. तर आल्यानंतर हा बेड जो आहे तो असा खाली वाटतो आणि यायची भरपूर इच्छा असते. पण कुठेतरी वाटतं की कोणी नसेल घरी, तर जायला पुन्हा मन थोडंसं थांबून जातं. म्हणजे इच्छा पुष्कळ होते यांच्याकडे, मुलांकडे जावं, चक्कर मारावं. पण त्या व्यक्त म्हणजे असं ते जावं जर तिघी जावं आम्ही आहे त्यांच्यात, म्हणजे आमच्या तिघींमधली एक जाव आता नसल्यामुळे दोघीच आहोत. पण दोघी पण आम्ही फार एकमेकींना जीव लावतो. माझ्यामधल्या जावबाईंचा मला हक्कानी फोन असतो किंवा एकदम असं हक्कानी बोलणार. मग तेव्हा मला थोडं वाटतं की आहे बा आपल्या मोठ्या जाव, पण त्या पण म्हणजे दोघी सारख्या असल्यामुळे मला मोठ्या जावेची आठवण नेहमी राहणारच. कारण तिथं आल्यानंतर त्यांचं एकच काय ग कधी आली, हे वाक्य माझ्या अशा कानात त्यांचं सतत राहील. एवढं बोलून मी थांबतो. ही आमची पुतणी. जय भीम. मी अश्विनी राजेंद्र धोंडे. आमच्या पुतण्या. आकाश राजेंद्र धोंडे. तर मित्रांनो, आता आमच्या मोठ्या बहिणीचा जो आहे केक कापून हवा वाढदिवस आपण साजरा करूया. घ्या मग केक कापायला. तो व्हिडिओ आणखी हा कंटिन्यूच करतो केक मी. कापायला एडिट करता येते. हा. एडिट करता. कांचन आकाश कांचन धोंडे. आकाश कांचन धोंडे. आकाशचं नाव सारखं आहे तोंडामध्ये. भाऊ तुझे फोन कुठे जायचं होत नाही, व्हिडिओ काढणार आहे का? काही नाही. तरी असं ये दादा. 2 बाकी आहे. रोहन दादा. हे दिसतंय आमचं ते येऊ दे. छोटं पुल्लू. बघा का आवाज देते, बघा दीदीला आवाज देते.
जिपरे कुठे बेटा? तुझी पण ओळख सांग. कांचन तुझी ओळख. कांचन तुझी ओळख सांग. समीक्षाला पण बोलवा. असं करू आपण तयारी करू, नाही तर टाटा. ते ए पिल्लू काय ते? म्हटलं सगळेजण आधी उभे राहतो ना, सगळेजण टाटा. हा चालेल ना. आता हे इथं घ्यायचं का? नाही जाऊ दे, इथं इथं. ठेवायचं. हा? नाही राहू दे. नाही काही नाही इथं उभं ते राहा. ते ताट घेतं असं. हा चालेल. हा ते याच्यासाठीच आणलं होतं. हा, चला समीक्षा ये. ये इकडे. नाही जात ना. असं वरतून मी घेते ना का? हा, ये. हा. असं असं उभं राहू फक्त. हा, जे होतं ना त्यांना ये, ये. इकडे बाहेर मांडीवर ये बेटा. ये मांडीवर ये. राहू. कॅमेरामॅन फोकस करो. हा, असं करा. ए आगे ये पटकन समोर. साक्षी ये ना. हे आमच्या मोठ्या बहिणी एक मिनिट आपण या बाजूला. सगळ्याजण त्यासाठी जमलेलो आहोत. आणि त्याचबरोबर तू त्यांच्या मागे आमच्या जा. मोठ्या साक्षी बहिणी इकडे. त्यांचा पण वाढदिवस आहे, तो पण साजरा करतोय. ये समीक्षा. ये समोर. ये समीक्षा ये. लावा, लावा. तू आतला चल. मला आतला. हा, बरोबर. हम्म. बरंच हेवी आहे चालेल ना, व्हिडिओ कंटिन्यू करतोय मी. हा, बोला. हो. सोडून नाही. नाही, नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि असेच एकत्र बहीण भावंड जमून छान छान शेवटचं बाय म्हणून टाका. फंक्शन करत जा. एकमेकांचा हा. आधार बांधा, एकमेकांना सहकार्य ए, करा. छान, अच्छा, बाई, इकडे या.